नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. काव्या अभ्यास करत असते त्याच वेळेला वसू आत्या रम्याला घेऊन येतात. कुठे धडपडलीस तू? काव्या म्हणते, जास्त लागलंय का? पण जेवणात आणि आयुष्यात ठेचा पाहिजेच, शिवाय मजा नाही ना आत्याबाई. तेव्हा वसू आत्या सांगतात, काही लोकांना मध्ये मध्ये तोंड खुपसायची सवयच असते. त्या म्हणते, जास्त तोंड चालायला लागले ना तुझं. तेव्हा काव्या सांगते, चालणारच. असंही इतके दिवस तुझ्या संगतीत राहून राहून मला पण सुचायला लागलंय. तर रम्या म्हणते, आईला शांत बसायला लाव ना गं. तेव्हा काव्या सांगते, नाही बसणार. काय करशील? माझ्या मागे धावत येशील? हां, ते पण लंगडी खेळत यावं लागेल हां तुला. इमेजिन करा प्रेक्षकांनो, रम्या लंगडी खेळत असताना कशी दिसेल ती. तुला ती एक म्हण माहिती का रम्या? कडू कारलं, तुपात तळलं, मधात घोळलं, तरी ते कडू ते कडूच. अशी आमची रम्या. तिला पार्थने नाकारलं, काव्याने मारलं, तरी तिचे विचार वाकडे ते वाकडेच. तुझे खरे रंग माझ्यासमोर आले ग रम्या. आता काय मी तुला सुखाने जगू देणार नाही. वसू आत्या विचारतात, अभ्यास नाही तुला? लग्नाच्या आधी अभ्यास केला नाही, लग्नानंतर काय साड्या नेसत फिरली, आता तर काही वेगळंच चालू आहे. तेव्हा काव्या सांगते, होणार, मी IAS पण होणार. एका हातात माझं बाळ असणार आणि दुसऱ्या हातात आईचं पुस्तक. कोणी मी अगदी व्यवस्थित मॅनेज करणार. पण तू काय करणार रम्या? तेव्हा सुद्धा पारची वाट बघत बसणार आहे. तर रम्या तिच्याकडे बघतच राहते. काव्या तिथून तिचे पुस्तक उचलून, मला तर असंच वाटते बाबा, निघून जाते. तर रेखाताई जुईला घेऊन ममताई पाळणाघरात आलेल्या असतात. तिथली बाई म्हणते, मुलगी खूपच हुशार दिसते हां. तेव्हा रेखाताई म्हणतात, अहो हुशार कसली, आगावे खूप. ती बाई म्हणते, तुम्ही तर फीस भरली आहे, मग तुम्ही हिला आज सोडताय का उद्या? रेखाताई सांगतात, मी आजपासूनच सोडते तिला, कारण घरी कोणी सांभाळायला नाही ना. मला जॉबसाठी बाहेर पडावं लागतं. मुलीची जात लक्ष तर ठेवलं पाहिजे. तर ती बाई सांगते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही अगदी व्यवस्थित लक्ष देऊ तिच्याकडे. त्यावेळेला रेखाताईच्या पर्समधून अत्तरची बाटली बाहेर निघते. तर जुई पटकन हाताला लावून आणि त्याचा वास घेते. तर रेखाताई सांगतात, आम्हा माय लेकींना अत्तराचा वास खूप आवडतो. तिथली बाई अगदी लक्ष देऊन बघत असते. ती जुईला उठवते, चल इतर मुलांची तुझी मी ओळख करून देते. त्या जुईला मध्ये घेऊन जाते. रेखाताई तशीच बोलत असतात, नंदिनीने बरोबर सांगितलं होतं. अत्तराचा विषय निघाल्यानंतर या बाईचा चेहरा वेगळाच झाला. तर ती वयस्कर बाई बाहेर पडलेली असते. तिने जीवाला सांगत असते की ती बाई फक्त माझ्या हाती लागू द्या, सोडणार नाही मी तिला. जीवा पण तिला विचारतो, तुला टेन्शन आलंय का? तेव्हा नंदिनी सांगते, अहो जुईचा जीव आपण धोक्यात टाकलाय ना, टेन्शन तर येणारच. जीवा इन्स्पेक्टर साहेबांना पण सांगतो, फक्त मी तुम्हाला कॉल केल्यानंतर तुम्ही तुमच्या टीमला घेऊन तिथे या. रेखाताईला जुईला घ्यायला पाठवतात. रेखाताई पाळणाघरात आल्यानंतर, त्रास तर दिला नाही ना जुईने? बाई सांगतात, नाही नाही, अगदी गुणी मुलगी हां तुमची, अजिबात त्रास दिला नाही. जुईला घेऊन बाहेर येतात. एका झाडाजवळ उभे असतात. त्याच वेळेला एक वयस्कर बाई तिथे येते आणि जुई अत्तर मागत असते रेखाताईंकडे. तेव्हा ती वयस्कर बाई विचारते, अत्तर पाहिजे एका मुलीला? थांब मी देते. त्याकडचे अत्तराची बाटली सुंगायला देते. रेखाताई आणि जुई दोघीही हाताला लावून अत्तर सुंगण्याचं फक्त नाटक करतात आणि बेशुद्ध होण्याचं पण नाटक करतात. त्याच वेळेला तिथे एक व्हॅन येते. त्यातनं माणूस उचलतो आणि जुईला पटकन व्हॅनमध्ये टाकून वयस्करबाई आणि ती गाडी तिथून निघून जाते. त्यांच्या मागून लगेच नंदिनी आणि जीवा बाईकवर येतात. रेखाताई सांगतात, या दिशेनेच ती व्हॅन गेलेली आहे. गाडीमध्ये असताना त्या वयस्कर बाईचं लक्ष जुईच्या घड्याळाकडे जातं. तेव्हा ती काढणार जुईची हालचाल होते. तिच्या लक्षात येतं की जुई बेशुद्ध झालेलीच नाहीये. हे काय तुझ्या हातात? हिसकावून घेते. एवढी मोठी रिस्क घेतली तू? ते वॉच काढून बाहेर फेकून देते. तर नंदिनी जीवा त्यांच्या मागावर असतात. तेच त्यांचं लोकेशन ट्रेस करणं बंद होतं. नंदिनी जीवाला गाडी थांबवायला लावते. अहो थांबा, नाही दाखवते पुढचं. नंदिनी जीवा दोघांना पण खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा नंदिनीचं लक्ष एका झाडाजवळ जातं आणि त्या झाडाला नंदिनीने जुईच्या पायामध्ये काळ्या धाग्यामध्ये घुंगरू टाकून बांधलेला होता. तोच धागा त्या झाडाला लटकलेला दिसतो. त्यावरून त्यांना रस्त्याची दिशा लक्षात येते. पोरगी हुशार आहे पण हां. दोघंही त्या रस्त्याने निघतात. तर जुईला त्या बाईने एका गोडाऊनमध्ये आणलेलं असतं. तिथे आधीच 3-4 मुलं किडनॅप केलेले असतात. जास्त चालाक बनण्याचा प्रयत्न करत होती का? माझ्याशी हुशार की? आता सड इथेच. तिथल्याच एका गुंडाला सांगते, मास्तरला फोन करून सांग, समर वेकेशनचं टार्गेट पूर्ण झाले. त्याच वेळेला तिथे नंदिनी येते. एवढी काय घाई आहे टार्गेट पूर्ण करण्याची? नंदिनीच्या हातात पायातला धागा असतो. तिला लगेचच आठवतं की तिनेच तो धागा पायातनं काढून तिथे बाहेर फेकला होता. तिथे जीवा पण येतो. जुईला हाय करतो. तर ती बाई सांगते, तुम्ही काय बघताय, फोडा यांना. तर जीवा आणि त्या 3 गुंडांमध्ये बराच वेळ झटापट चालू असते.
आपला जीवा तर काय हरणार नसतो ना, कारण तो हिरो आहे ना. नंदिनी त्या बाईजवळ येते. ती बाई पळणार त्याच वेळेला नंदिनी तिचे केस ओढते. तर विक हातात येतो आणि तिला विचारते, कोण आहेस तू आणि कोणासाठी करतेस तू? बाई म्हणते, तुला काय करायचंय? तुझी पोरं आहे का ती? तर नंदिनी सटकन एक ठेवून देते तिच्या गालावर. हो, माझी पोरं आहे ती. तुला लाज नाही वाटत बाई असताना असं वागायला? बाई म्हणते, मला काय बोलते? या सगळ्याचा बाप वर बसलाय, मास्तर. नंदिनी म्हणते, त्या मास्तरची भीती मला नको दाखवू. समोर आला ना, वाघिणीसारखी फाडून काढेल त्याला. लक्ष्मी तर आहेच, पण चंडिकेचं रूप पण धारण करू शकते मी. असं तसं समजू नको नंदिनीला. शेवटचं सांगून ठेवते तुला, यापुढे एका जरी मुलाला हात लावला ना, तर हात तोडून टाकेल मी तुझा. बाई म्हणते, तुझ्या बोलण्याने काय होणार आहे? नंदिनी परत एक सटकन ठेवून देते. त्याच वेळेला तिथे पोलीस येतात आणि सगळ्यांना घेऊन जातात. तर तिथे जी छोटी मुलं असतात ती पटकन नंदिनी आणि जीवाजवळ येऊन मिठी मारतात. कसे भारी आहात रे तुम्ही. आणि हो, आता घाबरायची गरज नाही. तुमच्या आईबाबांना मी बाहेर घेऊन आलोय, गाडीत आहेत ते. आणि माझ्याकडनं तुमच्या सगळ्यांना वडापाव. सगळे टाळ्या वाजवतात. तिथे लेडीज कॉन्स्टेबल येते आणि त्या मुलांना घेऊन जाते. तर जीवा परत जुईच्या पायामध्ये तो धागा बांधून देतो. जुईच्या तोंडून पटकन निघतं, तथास्तु. जणू काही देवीनेच आशीर्वाद दिला. त्याच वेळेला नंदिनी चक्कर येते आणि जीवा तिला सावरतो. नंदिनी, डोळे उघड, काय झालं तुला? त्यानंतर नंदिनी आणि जीवा दोघंही घरी असतात. डॉक्टर सांगतात की जास्त तणाव आणि स्ट्रेस घेतल्यामुळे असं झालं असेल. करण्यासारखं काही नाही आहे. तिथून त्या निघून जातात. तेव्हा मानिनी काकू जीवा आणि नंदिनी दोघांना खूप ओरडतात. काही बोलणार त्याच वेळेला मानिनी काकू म्हणतात, माझं अजून बोलणं झालं नाही आहे, गप्प बस. परत त्यांना खूप बडबड करतात, बोला ना पटकन, सकाळी कुठे निघून गेला होता तुम्ही? तर जीवा थोडी मस्करी करतो, काय आई, तूच सांगते शांत बस आणि आता तूच म्हणते बोला, मी नेमकं काय करायचं? तर पार्थ आणि काव्या हसत असतात त्याच्यात या वाक्यावर. मानिनी काकू सांगतात, अरे तुम्हाला आईची काळजी कळत नाही का? काय झालं सांगा बरं पटकन. पार्थ पण सांगतो, जीवा सांग काय झालं नेमकं. तर जीवा घडलेला सगळा प्रकार सांगतो. मानिनी काकू अजूनच चिडतात, तुम्ही काय स्वतःला पोलीस समजतात का? काय गरज होती एवढी मोठी रिस्क घेण्याची? तुम्हाला काय झालं तर मी काय करणार? नंदिनी, तुझ्या आईवडिलांना मी काय उत्तर देणार? पार्थ पण बोलतो, जीवा आईबरोबर बोलते, हे खरंच खूप डेंजर होतं. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की जीवा नंदिनीला उचलून आणतो. अरे हत्तीवरून साखर वाट, माझी बायको प्रेग्नेंट आहे, आम्ही आई बाबा होणार. घरातले सगळेच खुश असतात. तर मानिनी काकू म्हणतात, कोणाची दृष्ट नको लागायला तुम्हाला. त्याच वेळेला रम्या आणि विजय लग्न करून येतात. रम्या म्हणते, लागणार, आम्हाला पण पेढे वाटावे लागणार, कारण आम्ही लग्न करून आलो आहोत आणि इथेच राहणार आहोत. सगळ्यांना तर खूप मोठा धक्का बसतो. हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो, आठवणीने नक्की बघा. तर पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.